देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना हरि जना न हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी न हो ऐसे आवडते मना ऐसे आवडते देवा पुरवावी वासना देवा पुरवावी तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संघर्षाने भले संत संघर्षाने से आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संघाष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननेहितपाने मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला गन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगाय करो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका आता वंदो सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवी ती सर्वदा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आधित्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला या भारतभूमीमध्ये वारकरी संप्रदाय एक आदर्श संत परंपरा लाभले। या वारकरी संप्रदायामध्ये हा आदर्श संप्रदाय, या वारकरी संप्रदायामध्ये आदर्श संत परंपरा आणि या आदर्श संत परंपरेमध्ये असणारे आदर्श संत ज्यांचं जीवन जर आपण पाहिलं, कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस
कधीच नाही केला. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस, ज्यांच्या अंगणात आहे तुळस, आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस. देहोनिवासी तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा प्रस्तुत अभंगामध्ये अंतरंगातली मनाला काय आवडतं किंवा काय वासना आहे, काय इच्छा आहे, ते मागणीच्या स्वरूपामध्ये इच्छा प्रगट करत आहेत. देव वसे चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये, ज्या साधू पुरुषाच्या, ज्या महापुरुषाच्या चित्तात देव आहे, अशा साधू पुरुषाची संगती मला माझ्या जीवनात घडू दे. त्याची घडावी संगती, आणि तेच आवडतं मनाला. ऐसे आवडते मना, तीच माझी वासना आहे. देवा पुरवावी वासना. काही इच्छा निर्माण केली तुकोबाराय म्हणतात, हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. अंगसंगानं एकदा की त्या संताची भेट झाली महापुरुषाची, अंगसंगानं ताटातोट होऊ देऊ नका. तुकोबाराय असं का? तुकोबाराय म्हणतात, भलं जगणं, खरं जगणं हे फक्त संताच्या संगतीतच आहे. तुका म्हणे जिने भले संत संघष्टने. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनासाठी माता भगिनी पुरुष वर्ग बहुसंख्येने आपण कीर्तन श्रवण करण्याकरिता उपस्थित आहात. आपणा सर्वांचे आभार. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, पण मी जरा आजारी आहे. आवाज काही कमी जास्त करू नका. घसा बसलाय, थोडा जास्त आवाज द्या, पण कमी करू नका. दादांची गोड सिस्टीम आहे. आपलेही आभार. आणि महाराष्ट्रातील नामांकित गायनाच्याने गुणीजन मंडळी आदरणीय श्री हरिभक्त परिणामचे बंधू सागरजी महाराज गोळवे त्या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे हे गोड आभार. आदरणीय श्री हरिभक्त परिणामचे गोड गळ्याचे धनी प्रवीण महाराज पांडे त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक. महाराजांचे आभार. आदरणीय श्री हरिभक्त परिणाम गायनाचार्य आमचे भारत महाराज गुंजाळ हे सगळे आमचे बंधू आहे. यांच्याकरिता सर्वांनी टाळ्या वाजवा एकदा, नाही का? सगळी इंद्रिय, हात पाय सगळं व्यवस्थित असताना भजन करणं यात काय कौतुक, पण हे असं असताना देखील देवाचं भजन करणं, हो, हे ईश्वराची कृपा केव्हा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अर्थात आमचे भारत महाराज नेहमीच कीर्तनामध्ये साथसंगत करण्यासाठी उपस्थित असतात. महाराजांचे हे गोड आभार. सगळी उभी असणारी ही टाळकरी मंडळी आदरणीय श्री हरिभक्त परिणामच्या अनिताताई महाराज जाधव महाराष्ट्रातल्या नामांकित कीर्तनकार आहेत. आमच्या भगिनी ह्या ताईंच्या संस्थेतल्या सर्वच बालगोपाळ भजनी मंडळी, आमच्या सगळ्या ह्या मुली विनेकरी असेल या भाऊ. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. चोपदार असतील आदरणीय श्री हरिभक्त पराड महाराष्ट्रामधील नामांकित मृदुंगाचार्य आमचे बंधू अभिषेक महाराज आपल्याही चरणारविंदी नतमस्तक. महाराजांचे गोड आभार. आदरणीय श्री हरिभक्त परायण पवन महाराज आपलेही आभार. आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित आहात. त्याचप्रमाणे श्रवण करण्याकरिता आमचे गुंजाळ भाऊ आहेत, त्याचप्रमाणे सचिनदादा करपे आहेत, आमचे बन्सी बाबा आहेत, इतर सर्वच वारकरी वैष्णव मंडळी आपण सर्वच आहात. आपण सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. चला सर्वांनी एकत्र मिळून करूया भगवंताची थोड्या वेळ सेवा. विठ्ठल बसे चित्ती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. या अभंगामध्ये तुकाराम महाराज संगतीचा विचार मांडत आहेत. आपण या 7 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये जी जी काही भगवंताची साधना केली, भगवंताची आराधना केली, नामचिंतन केलं. आज आपल्याला भगवंताकडे काहीतरी मागायचं आहे आणि मागावंही का,
कुणाकडे? जीवाने जीवाकडे न मागता जीवाने देवाकडे मागावं. जीवाने देवाकडे मागावं, कारण देव हा समर्थ आहे. कर्तुम अकर्तुम, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्या ईश्वराच्या स्थायी एकवटलेल्या आहे असा तो परमात्मा समर्थ आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. विश्वाचा तो कोण आहे? मालक आहे. किंवा तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे, तो परमात्मा विश्वाचा स्वामी आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दानशूर दाता देणारा परमात्मा समर्थ आहे. जीवाला परमात्माच देऊ शकतो. म्हणून जीवाने जीवाकडे न मागता मागावं कुणाकडे? तर ईश्वराकडेच मागावं. विठ्ठल विठ्ठल. मागावं, पण काय मागावं यालाही महत्व आहे. देवाकडे कसं मागावं, काय मागावं यालाही काही महत्व सांगितलेले आहे, काही नियम आहे. काहीही मागण्यात काय अर्थ आहे? एक सात्विक मागणी, दुसरी राजस आणि तामस मागणी. मागणीचा विचार जर आपण केला, एकाला म्हणे देव प्रसन्न झाला आणि त्याने तंबाखूसाठी चुना मागितला. आता याच्याकरिता देवाची आराधना आहे का महाराज? काय मागावं ते देखील आपल्या जीवनात महत्त्वाचं आहे. आपण सगळे भगवंताचे अंश आहोत. ममेव वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानेंद्रियाने प्रकृतिस्थाने कर्षति. आपण सगळे भगवंताचे कोण आहोत? अंश आहोत. आणि निश्चित भगवंताचे अंश आहोत. भगवंताची भक्ती भजन आपण करतो. आणि म्हणून समर्थ असणाऱ्या परमात्म्याकडे मागण्याकरिता देखील आपण उत्सुक आहोत. मागावा देवाकडे. काय मागावं हाही मुद्दा महत्वाचा. विठ्ठल विठ्ठल. काय दोघेजण भाऊ होते. फार वैरत्व त्यांचं. एकाने एक काम केलं की दुसरा भाऊ लगेच दुसरं काम करायचा. याने एक गाडी घेतली की ते पुढची गाडी हजरच राहायची त्याच्याकडे. फार वैरत्व होतं. त्यातला एक जण नदीच्या काठी भगवान शंकराची आराधना करायला बसला. नदीकाठी शिवाचं ध्यान करतोय. आता भावाने लगेच दुसऱ्या दिवशी पाहिलं, हा देवाची आराधना करतोय, तपाला बसलाय, ध्यानाला बसलाय. देव भगवान जर प्रसन्न झाले तर याला हा मागेल, काहीतरी भेटेल आणि आपण मागे राहू. मग आपण कशाला मागे राहायचं? तोही पलीकडच्या बाजूनं ध्यानाला बसला. दोघेही भाऊ बसले. एक आदल्या दिवशी बसला आणि एक दुसऱ्या दिवशी बसला. आता भगवान शिवाचं ध्यान करताय म्हणलं. भगवान भोलेनाथ फार भोळं दैवत आहे भगवान शंकर. या काय भगवंताकडे मागावं यासाठी मी सांगेल आपल्याला. भगवान प्रसन्न झाले. मागा, काय मागायचं ते पहिल्याला सांगितलं. काय हवं तुला? मी प्रसन्न झालो, माग माझ्याकडे. तो म्हटला देवा, त्यांनी पाहिलं समोर आपला भाऊ ध्यानाला बसलाय, त्याला दिलं का म्हणे तुम्ही? देव म्हटले नाही, अगोदर तुम्ही बसले ध्यानाला म्हणून तुम्हाला देतोय, मग त्याच्याकडे मी जाणार आहे. अगोदर त्याला देऊन या म्हणे काय पाहिजे ते, मग मला द्यायला या. देव त्याच्याकडे गेले भगवान शंकर. तर शंकर गेल्यानंतर तो म्हटला देवा त्याने मागितलंय का? म्हणे नाही. मग त्याला द्या अगोदर तो ध्यानाला बसला. मग भगवान शंकर पुन्हा याच्याकडे आले आणि तो म्हटला त्याने मागितलं का? म्हणे नाही. अहो मग त्याला हे पा मागायचं तर मागा, नाही तर मी चाललो म्हणे. मग यांनी विचार केला आता मागा, आता प्रसन्न झालेचे म्हणे. मग याने मागितलं, मागून काय मागायचं? हा आपल्या नंतर मागणार आहे. आणि आपण मागितलं आणि याच्यापेक्षा कमी पडलं तर काय करायचं? किंवा तो काय मागणार आहे ते मला माहीत नाही. त्यानं मागितलेलं, मी मागितलेलं त्याच्यापेक्षा कमी पडलं तर, या विचारात तो बसला. तो म्हटला देवा म्हणे काय असं आहे म्हणे, मला काही नको म्हणे, तुमच्या कृपेनं माझ्याकडे सगळं आहे म्हणे. मग काय नको? मग काय हवं? काही नाही म्हणे, पण काहीतरी मागायला हवं म्हणे. मग भगवान शिवाला तो मोठा भाऊ म्हटला, माझा एक डोळा, माझा एक हात आणि एक पाय गळून पडू दे, काही नको म्हणे. याच्यापेक्षा दुसरं तिसरं माझं काही मागणं नाही, सगळं म्हणे देवा तुमच्या कृपेनं, काही मागावं. आता देवाला तरी काय, आणि मागितलंही दिलं. मग तथास्तु म्हटले आणि देव त्याच्याकडे गेले. आता त्याने काय मागितलं? तो म्हटला मागितलं देवा म्हणे हो. बरं, याने विचार केला त्याने काय मागितलं आपल्याला माहीत नाही, आणि आपलं मागणं त्याच्यापेक्षा कमी पडलं आणि तो श्रीमंत झाला तर काय करायचं?
मग तोही हुशार होता, आता त्याचाच भाऊ होता, तर काही कमी नव्हता. तो म्हटला देवा एक काम करा म्हणे, काय, त्याला जे दिलं ना त्याच्या दुप्पट मला द्या, याच्यापेक्षा काही देऊ नका. काय झालं असेल हो, याच्याही 2 डोळे 2 हात आणि 2 पाय, स्वतःही ह्या जगात असे काही जीव आहे तो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. विठ्ठल विठ्ठल ही मागणी जीवाची आहे, ही मागणी जीवाची आहे. पण संतांची मागणी पहा, नामदेव महाराजांनी किती गोड मागणी पांडुरंगाकडे मागितलेली आहे. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. मग हा सगळा अभंग पाहून घ्या. अहंकाराचा वारा नो लाग राजसा, माझ्या विष्णुदास नामा म्हणे तया असावे, ज्या मुखी निधान पांडुरंग. मागणी पहा आपण, किंवा ज्ञानोबरांची सात्विक मागणी पहा. ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर काय मागवत ज्ञानोबरांनी, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायन. विश्वात्मक श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज मोठे भाऊही होते, ज्ञानोबरांचे मोठे भाऊ बंधू होते आणि तेच गुरु होते. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो. भगवान ज्ञानोबरांचे ते गुरु होते. काय मागावं, ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबरांनी सात्विक आणि गोड मागणी मागितली, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे आणि पसाय दानाच्या सगळ्या उभ्या आपण तपासून पहा, सगळं जीवाकरिताच मागितले. जे खडांची व्यंकटे सांडो, ते खळ मरो असं अजिबात नाही म्हटलं. मग खळांची खळ वृत्ती नाही शिव, तया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्माकडे त्यांची वाटचाल, ही मागणी आहे. म्हणून संतांच्या मागणीमध्ये आणि जीवाच्या मागणीमध्ये फरक आहे. संतांची मागणी ही सात्विक मागणी झाली आणि जीवाची मागणी तामस अर्थात राजस झाले. विठ्ठल विठ्ठल ही मागणी संतांची, अर्थात संत जे जे मागतील ते हिताचं कल्याणाचं मागतील. म्हणून मागणीचा विचार करत असताना देवाकडे काय मागावं, कसं मागावं, कशाकरिता मागावं, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. याही अभंगामध्ये तुकोबरांनी एक इच्छा भगवंताकडे व्यक्त केली. अभंगाचं प्रथम चरण. देव वसे चित्ते त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे अशा महापुरुषाची, साधू पुरुषाची संगती मला माझ्या जीवनात घडू दे. अर्थात या अभंगामध्ये तुकोबरांनी मागणी संगतीची केलेली आहे. त्यांची घडावी संगती, संगतीला महत्त्व दिलेलं आहे. अर्थात संगतीला आपल्याही जीवनात फार महत्त्व सांगितलेलं आहे. जैसा करोगे संग
वैसा चढ़ेगा रंग जैसा पियोगे पाणी वैसी बोलेगी वाणी. जशी तुम्ही संगत कराल तसं तुमचं जीवन बदलून जाईल. अहो एक वेळ पंगत चुकली तर एका टायमाचं जेवण चुकेल. पंगत एक वेळची चुकली तर एका टायमाचं जेवण चुकेल. पण संगत जर चुकली तर जीवन चुकून जाईल. विठ्ठल विठ्ठल. संगतीला महत्व आहे. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसुमचे नाडीला झालो ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू तैसा. ऐका हिरा आहे. हिरा पाहिलाय का आपण? मस्त हिऱ्यासारखे आहोत पण हिराच आपण पाहिला नाही. कोणी पाहिला हिरा? तो हिरा ढेकणाच्या हिरा असं म्हणतात. हिऱ्याचं ऐरणीवरती ठेवल्यानंतर तो ऐरणीत जाऊन घुसतो पण त्याचा चुरा होत नाही. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. त्या ऐरणीमध्ये जाऊन घुसतो असं म्हणतात. पण तोच हिरा ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला पण कुसंगे नाडीला साधू तैसा. पतन उद्धार संगाचा महिमा तेजावे अधम संत सेवे. ऐका खूप सुंदर दूध तापून 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 त्याची बासुंदी बनवली. आटून आटून बासुंदी बनवली. कीर्तन संपलं आणि आता वाटी वाटी येणारच होती खायला. बनवली खूप सुंदर बनवली आणि येणारच होती वाटी वाटी. कोण नको म्हणाल का? नाही नाही म्हणतील आणा थोडी थोडी. पण मग त्या वेळेला काय झालं? त्या बासुंदीमध्ये 2-4 रॉकेलचे थेंब पडले. काय होईल हो? बासुंदीचा सुगंध त्या रॉकेलला लागणार नाही पण त्या रॉकेलचा सुगंध अख्खी बासुंदी नासवल्याशिवाय राहणार नाही. पहा तुम्ही छोटीशी जरी संगत आपल्या जीवनामध्ये दुर्जनाची झाली तरी वाईट गुण दुर्जनाचा लागल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. संगतीला नितांत फार महत्व दिलेले आपल्या जीवनामध्ये. संगत कुणाची असावी ऐका. मी कथा सांगेल आपल्याला. कथा अशी आहे. 2 मित्र होते. लहानपणापासून फार गरिबी त्यांची. सध्याच्या स्थितीमध्ये सध्याची परिस्थिती पाहता सध्याचा हा जो काळ आहे ही मोबाईलची दुनिया आहे सगळी. आता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची फार गरज आहे भाऊ. फार गरज आहे. ज्या जिजाऊचे अनंत उपकार या मायभूमीवरती. त्या मायभूमी जिजाऊची या भूमीवरती फार उपकार आहे जिजाऊ मासाहेबांचे. ते नाव किती गोड आहे पहा. जिजाऊ शब्दाचा अर्थ किती गोड आहे. जी म्हणजे जिद्द, जा म्हणजे जाणीव आणि उ म्हणजे उपकार. सगळ्या या भारतभूमीवरती उपकार आहे. त्या जिजाऊ मासाहेबांचे आपल्यावरती फार उपकार आहे. काय उपकार आहे? जिची जिद्द होती हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी असा एखादा शूरवीर पुत्रपोटी जन्माला यावा. जिला जाणीव होती ती जिजाऊ. जिची जिद्द होती, जिला जाणीव होती आणि तिने जिद्द पूर्ण केली म्हणून तिचे फार उपकारी जिजाऊ. उपकार फार या भारतभूमीवरती. काय उपकार आहे? जिने शिवाजी घडवला. शी म्हणजे शिस्त, वा म्हणजे वागणूक आणि जी म्हणजे जिद्द. मातेला ज्या जिद्दीची जाणीव झालेली होती ती शिस्तीने जाणीवेने पूर्ण करणारे शिवाजी. आत्ता आम्हाला या विचाराची नितांत गरज आहे. म्हणून मी सांगेल तरुणांकरिता फार महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. दोघं जण मित्र. लहानपणाचा असा व्यवसाय होता. आई वडिलांची फार गरिबी. झोपडीत कुट्यात राहायचं. लाकडं तोडायची, जंगलात जायचं. लाकडं तोडायची, ती बाजारात नेऊन विकायची आणि तिच्यावर जे मिळेल तसं जीवन जगायचं, उदरनिर्वाह करायचा.
ती 22 वर्षाची झाली. लहानपणापासून तेच काम, कुठं शिक्षण नाही, कुठं ज्ञान नाही, काही नाही. लाकडं तोडायची, बाजारात नेऊन विकायची आणि त्याच्यावरती पैसे मिळेल त्याने उदरनिर्वाह करायचा. ऐका, त्यावेळेला काय झालं, ते दोघेजण मात्र नावं दोघांची फार वेगळी होती. एकाचं नाव होतं विवेक आणि दुसऱ्याचं नाव होतं वैभव. आता विवेक हा विवेकाच्या गोष्टी करायचा. तो म्हटला ज्ञान मिळालं असतं तर किती बरं झालं असतं, कारण जगण्याकरिता ज्ञानाची विचाराची नितांत गरज आहे. वैभव म्हणा तर काय करतो त्या धन शिक्षणाला, अरे धन मिळाला तर किती बरं होईल. वैभवाचे स्वप्न वैभवाप्रमाणे आणि विवेकाचे स्वप्न विवेकाप्रमाणे. ऐका, ते स्वप्न पाहिजे. एके दिवशी एक गोरा गोमटा मनुष्य वाघाच्या जाळ्यात त्या जंगलामध्ये अडकला. हे दोघे जण धावत गेले, हातामध्ये कुऱ्हाडी आहे. त्यांनी वाघावरती कुऱ्हाडीचे घाव केल्यानंतर तो वाघ पळून गेला. पण तो गोरा गोमटा मनुष्य वाघाच्या जाळ्यात जरा त्याला जखमा झाल्या, त्याला बाहेर काढलं. विचारला, हो आपण कोण आहात, या जंगलामध्ये एकटे काय करता? त्यांनी सांगितलं, असं आहे, मी राजा आहे म्हणे, नगरीचा राजा आहे. माझे सेवक जरा चुकले म्हणून इथं येऊन अडकलो आणि वाघाच्या जाळ्यात फसलो. माझ्याकडे हातात शस्त्र नाही, काय नाही, माझे सेवक दुसरीकडे. मी तसाही आज गेलोच असतो, पण तुमच्या दोघांमुळे वाचलो. माझा प्राण, फार उपकार आहे तुमचे, प्राण वाचला तुमच्यामुळं. आता एक काम करा म्हणे, तुम्ही कोण आहात? म्हणे आम्ही काही नाही, गरीब मुलं हे लाकडं तोडण्याचं काम करतो, ते सांगू लागले. मग एक काम करा म्हणे, उद्या सकाळी माझ्याकडे नगरी त्या दरबारामध्ये तुम्हाला काय हवं ते मी देतो म्हणे, तुमच्या सगळ्या इच्छा मनातल्या पूर्ण करतो. आता हे दोघेजण, यांना फार आनंद झाला, राजा आपल्याला काहीतरी देणार. आणि राजाकडे काय मागायचं रात्रभर विचार केला. विवेकाने स्वप्नच पाहिले होते, वैभवाने स्वप्न पाहिले होते. विवेक आणि वैभव दोघं सकाळी पटकन उठले, स्नान केलं, आटोपलं काम, निघाले. राजाच्या नगरीमध्ये दरबारामध्ये 10 वाजता हजर झाले. राजाने सगळ्यांना अगोदर सांगितलं, हे दोघं जण काल सगळं प्रकारे सांगितला, वाघामुळे मी गेलो असतो पण दोघांमुळे मी वाचलो. त्यांचा सन्मान केला. तुला काय हवं ते मागून घे. आला नंबर वैभवाचा. वैभवाने काय मागितलं असेल करपे भाऊ? तो म्हटला 10,000 सोन्याच्या मोहरा देऊन टाका, बाकी काही नका, कारण तो स्वप्नच तशी बघायचा, धन मिळालं तर किती बरं होईल, लॉटरी लागली तर किती बरं होईल. तो म्हटला सोन्याच्या मोहरा देऊन टाका. राजाला काय मागितलं देऊन टाकलं, राजाला काय कमी आहे, राजाने लगेच दिल्या. मग विवेकाचा नंबर आला. तुला काय हवं? तो म्हटला लहानपणापासून गरिबी होती, कुठे शिकता आलं नाही, मग कुठंतरी ज्ञानाची शिकायची व्यवस्था करा, ज्ञान घेता येईल त्याची व्यवस्था करा, ज्ञान फार महत्त्वाचं आहे. वैभव म्हटला, अरे काय मागतो, शिकून कोणाचं बरं झालं, काय होणार आहे आता, हे धन मागून घे. तो म्हटला नाही, मला शिकायचं. राजाने आपल्या राजगुरूकडे त्याची शिकण्याची व्यवस्था केली. आणि हा वैभव आता मोहरा मिळाले होते एवढ्या, काही त्याला लाकडं तोडायची गरज राहिलीच नव्हती. त्याने ती कुऱ्हाडी टाकून दिली, सगळं टाकलं गेला गावी. 10,000 सोन्याच्या मोहरा त्याच्याजवळ आल्यानंतर जे कधी त्याची विचारपूसही करत नव्हतं ते सगळे त्याच्याजवळ यायला लागले. हे मी नाही सांगत, हे संतांचे विचार आहे. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. सगळे जवळ येतात. माणूस गरीब असला तर कुणीही त्याला विचारत नाही. तो श्रीमंत झाला की सगळे जवळ येतात. सगळे आले. आणि मला सांगा, आता याला 10,000 सोन्याच्या मोहरा मिळाल्यानंतर हा काय झाला असेल? काही नाही, अचानक एवढं धन पाहिलं, काही विचार नाही, आचार नाही, काही नाही. हा व्यसनाधीन झाला. नको ते खाऊ लागला, नको ते पिऊ लागला, ते सांगायची काही आवश्यकता नाही. व्यसनाधीन झाला. 10,000 सोन्याच्या मोहरा 10 वर्षात संपून गेल्या. हो, मनुष्य जर व्यसनाच्या आहारी गेला तर तो अधपतनाला जातो, हे निश्चित आहे. म्हणून व्यसनापासून फार लांब राहावं माणसाने. सध्या तर मुलांना ह्या व्यसनापासून दूर ठेवावं, अधोगतीला जात आहे मुलं. तो 10 वर्षात संपून गेल्या. पुन्हा कुऱ्हाड घेतली आणि पुन्हा जंगलात जाऊन लाकडं तोडायला लागला. मात्र विवेकाचं काय झालं असेल? विवेक हा एवढा ज्ञानी झाला होता की त्या राजानं ते राजगुरूच्या जागेवर याला नेमून ठेवलं होतं. 10 वर्षामध्ये हाच राजगुरू झाला, याचे शिष्य बनले होते. हाच इतर मुलांना ज्ञान देऊ लागला. मग ज्ञानी झाला होता, शिष्य झालेले होते. आणि मग त्याला आठवण आली लहानपणच्या त्या मित्राची. अरे आपणही भेटून येऊ म्हणे एकदा त्याला, कारण मित्राची आठवण येते माणसाला. मैत्रीचं नातं फार वेगळं सांगितलेलं आहे. या सगळ्या नात्यामध्ये मैत्रीचं नातं श्रेष्ठ आहे. विवेकाने सगळे शिष्य 4-5 बरोबर घेतले आणि ज्या गावामध्ये आपण राहायचो त्या वैभवाकडे आला. विठ्ठल विठ्ठल आल्यानंतर पाहिलं
म्हटलं घर त्याचं घर नाही, घर विकलेलं आहे. कुठं राहतो म्हणे? त्या झोपडीत राहतो जिथं राहायचं पूर्वी तिथंच. मग ते जर विचार केला आणि ते तिथं पत्ता शोधत शोधत बरोबर गेला आणि याच्या हातामध्ये कुऱ्हाडी. हा सकाळी निघालाच होता कामाला लाकडं तोडण्याकरिता. विवेकाने सांगितलं, वैभव मला ओळखलं का? तर म्हटलं नाही ओळखलं, कारण 10 वर्षामध्ये याच्यात फार बदल झालेला होता. हा राजगुरू ज्ञानी झालेला होता, नाही ओळखलं. अरे आपण नाही का लहानपणचे मित्र, कुऱ्हाडी घेऊन जंगलात जायचो, लाकडं तोडायचो, राजाला एका वाघाच्या जाळ्यामधून सोडवलं. तू राजाकडे धन मागितलं आणि मी राजाकडे ज्ञान मागितलं. तर हा धन आणि ज्ञान ह्या 2 गोष्टी विचारपूर्वक आहे, लक्षपूर्वक आहे का. विवेकाने राजाकडे ज्ञान मागितलं होतं आणि वैभवाने राजाकडे धन मागितलं होतं. परिस्थिती पहा कशी झाली. मग विवेकाने एकच प्रश्न विचारला, एवढं धन 10,000 सोन्याच्या मोहरा घेऊन देखील तू दरिद्री कसा राहिला? एवढं धन मागून देखील तू दरिद्री कसा झाला, गरीब कसा राहिला? वैभवाने दिलेलं गोड उत्तर आहे, विवेका माझ्याकडे वैभवाकडे वैभव आलेला होता, वैभवाकडे वैभव भरपूर आलेलं होतं, पण विवेकाची संगत त्याच्या जीवनातनं रुजू झालेली होती आणि म्हणून पुन्हा या गतीला मी येऊन पोहोचलो. अर्थात विवेका वाचुनी न पविजे समाधान. आपल्या जीवनात विवेक नितांत गरजेचा आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनात संगतीची, जीवनात चांगल्या विचाराची फार गरज आहे. जीवन जगण्याकरिता नुसतं धन पुरेसं अजिबात नाही, आपल्याला संत विचाराची फार गरज आहे. एखाद्याच्या वाईटाच्या संगतीत जर आपण गेलो तर निश्चित त्याचा वाईट गुण आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल मी आपल्याला आणखी पुढे जाऊन सांगेल ऐका. संगत आपल्या जीवन, ज्या अर्थी या अभंगामध्ये तुकाराम महाराज संगतीचे महती वर्णन करताय, संगत देवाकडे मागताय, त्या अर्थी संगत आपल्या जीवनात किती महत्वाचे. एक श्रीमंत मनुष्य, त्या श्रीमंत मनुष्याचा खूप मोठा कारभार होता, खूप संपत्ती प्रॉपर्टी सगळी त्याच्याकडे होती. त्याने काय केलं, तो म्हटला मुलगा मोठा झालाय, वयात आलेला आहे, हे सगळं आपण मुलाच्या स्वाधीन करू म्हणे. किती दिवस हा कारभार सांभाळायचा, आपण किती दिवस, आता आपलं वय झालं, आता हे सगळं संसार करण्याचं आणि हो 50 वर्षापर्यंत संभाळ व्यवस्थित संसार करावा, पण जन्माला आल्यापासून 25 वर्षापर्यंतचं जीवन आपण ज्ञान ग्रहण करावं, ज्ञानच मिळवावं आणि तिथून पुढचं व्यवस्थित धनसंचय करावा, विचाराने जीवन जगावं, आचाराने आपलं जीवन जगावं आणि संतांच्या संगतीमध्ये जीवन जगावं. विठ्ठल देव वसे चित्ते त्याची घडावी संगती. संगतीचा विषय असा होता, जीवनामध्ये अधपतनाला जातो का, वाईटाच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर निश्चित आपलं जीवन हे अधपतनाला जातं. श्रीमंत मनुष्य आणि त्या श्रीमंत मनुष्याने सगळा कारभार मुलाच्या स्वाधीन दिला, सगळा कारभार त्या मुलाच्या हातात सगळा कारभार दिल्यानंतर विठ्ठल विठ्ठल रोज कामाला जायचा, त्याचं काम करून संध्याकाळी घरी यायचा. असं 1-2 वर्ष चाललं आणि कालांतरानं त्याचा एक मित्र त्या मनुष्याचा त्याला भेटण्याकरिता घरी आला. बोलता बोलता त्यांनी सांगितलं, आता सगळं मुलाच्या ताब्यात दिले, आता मी मोकळा झालोय म्हणे या सगळ्या संसाराच्या कारभारातून, आता निवांत आहे. ठीक आहे म्हणे, सगळं मुलाच्या ताब्यात दिले, पण मुलाकडे जरा लक्ष राहू दे म्हणे. का असं आहे, तुझा मुलगा ज्या मुलांच्या संगतीमध्ये जातो माहीत आहे का, ज्या पोरांना गावात कोणी चांगलं म्हणत नाही अशा वाईट पोरांच्या संगतीमध्ये मुलगा गेलाय, जरा लक्ष राहू दे. मुलगा कधी वाईट होईल सांगता येत नाही, कारण वाईटाच्या संगतीमध्ये मनुष्य हा वाईट बनतोच. संध्याकाळी तो मुलगा घरी आल्यानंतर सांगितलं, वडिलांनी सांगितलं इकडे म्हणे. आला, काय झालं म्हणे, काम झालं. हा सगळा कारभार सांभाळताना तुला कोणाच्या तरी मदतीची गरज पडत असेल ना. हो पडते म्हणे बाबा. मग कोणाची मदत घेतो म्हणे, मित्रांची. बरं, तुला माहिती आहे का, त्या पोरांना गावात कोणी चांगलं म्हणत नाही अशा मुलाच्या संगतीत तो जातो. मग त्या वाईट मुलाच्या संगतीत राहून राहून तोही त्यांच्यासारखा बनला तर
बाबा काळजी करू नका म्हणे, मी त्या पोरांच्या संगतीत जरी राहिलो, दिवसभरात मदत करतात ते मला, पण त्यांचा वाईट गुण मला अजिबात लागणार नाही, काळजी करू नका. वडील म्हटले ठीक आहे, पण लक्ष राहू दे. हो. दुसऱ्या दिवशी त्या वडिलांनी मुलाला जवळ बोलवलं. काय झालं म्हणे, कामावर चालला. हो चालला. माझं एक काम करशील? करतो म्हणे. आत्तापर्यंत तुमचीच तर सगळी कामं करत आलोय आणि तुम्ही आत्ता सांगितलं मी ऐकलं नाही, असं होईल का म्हणे. सांगा काय काम आहे. मग त्या वडिलांनी मुठभर कोळशे घेतले. मुठभर कोळशे घेतले, टेबलावर ठेवले. हे काय म्हणे. काय म्हणे बाबा, कोळशे आहे. दुसरं काय. बरं तुला काम असं आहे म्हणे, हे कोळशे दिवसभर सांभाळायचे, हे कोळशे दिवसभर सांभाळायचे आणि संध्याकाळी माझे मला परत करायचे, एकही कोळसा हरवता कामा नाही. मुलगा म्हटलं सकाळी सकाळी काहीतरी दही द्यायचं, साखर द्यायची, तर बापाने काय दिलं म्हणे, कोळशे. त्याने ते घेतले आणि निघाला. लक्षात ठेव, दिवसभर सांभाळायचे आणि घरी परत करायचे संध्याकाळी. मुलगा कामावर गेला आणि त्याला कोणीतरी म्हटलं इथं सही करायचे, म्हणून आता कोळशे हातात ते कुठे ठेवायचे. त्यानं असा पेपर घेतला, ते कागदावरती कोळशे ठेवले, तिची पुडी बांधली, खिशात ठेवली, हात झटकले, कपड्याला पुसले आणि ती सही केली. दिवसभर सांभाळले. संध्याकाळी बाप वाटच पाहत होता. मुलगा दरवाजात गेला. मुलगा म्हटला माहिती आहे तुम्ही काय मागणारे, हे तुमचे कोळशे. खिशातनं त्याने पुडी काढली, बापाच्या समोर टेबलावर ठेवली. बाबा हे तुमचे कोळशे नीट मोजून घ्या, एकही हरवला नाही. बरं ते कोळशे बाजूला केले आणि सांगितलं बाळा हे कोळशे दिवसभर सांभाळले. हो. मग ह्या कोळशाचा रंग कसा आहे म्हणे, काळा. कोळशाचा रंग कसा आहे, काळा. आणि तुझे कपडे कसे म्हणे, पांढरे शुभ्र, अगदी सफेद, नाही का. एवढे सुंदर पांढरे शुभ्र कपडे आहे. ह्या काळ्या कोळशाचा रंग तुझ्या कपड्याला लागू नये म्हणून तू काय खबरदारी घेतली. दिवसभर सांभाळायचे होते बाबा ते, आणि दिवसभर काळे कोळशे सांभाळायचे आहे, ते कपड्याला काळा डाग लागू नये म्हणून तू काय केलं म्हणे. काय नाही बाबा, आता तुम्ही सांभाळायलाच लावले होते. मग पिशवी एक कागद घेतला, त्याची पुडी बांधली आणि ते खिशात ठेवले. बरं मग तुझे कपडे काळे झाले नाही, मुळीच नाही म्हणे बाबा. जर आरशासमोर जाऊन उभा राहा म्हणे. आरशासमोर गेला तर त्याचे कपडे हे काळे झालेले होते. कधी काळे झाले होते, हात झटकले तेव्हा नकळत त्याने कपड्याला हात पुसले गेले आणि त्यावेळेला त्याचे कपडे काळे झाले. मग त्यावेळेला वडील म्हटले ह्या काळ्या कोळशाचा डाग तुझ्या कपड्याला लागू नये म्हणून दिवसभर एवढी खबरदारी घेतली, तरी थोडासा होईना रंग कपड्याला लागलाच. दिवसभर या कोळशाची किती खबरदारी घेतली, थोडा का होईना डाग कपड्याला लागलाच ना. तसं ह्या मुलांच्या संगतीत जाऊन कितीही सावधान राहिला तरी त्यांचा थोडा का होईना वाईट गुण तुझ्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आपण कुणाच्या संगतीमध्ये आहे, त्या वाईटाच्या संगतीचा कितीही खबरदारी घ्या, कितीही सावधानता बाळगा, तरी वाईट गुण आपल्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याची घडावी संगती. कुणाची, देव वसे चित्ती, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे. प्रश्न असा आहे, सर्वांच्या चित्तात देव नाही का, पण आहे. सर्वांच्या हृदय दिशी परमात्मा आहे, पण एक आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. कुणाकडे परमात्मा येऊन राहतो. साधं एखाद्या घरात राहायला जायचे तर घर स्वच्छ करून राहायला जातो. देवाला हृदयात जागा द्यायची, देव घाणेरड्या ठिकाणी राहील का, नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते, घर रिकाम. त्या गोकुळातला असा प्रसंग आहे. गवळणी, त्या गवळणीने कृष्णाला विचारलं होतं तू एवढी मधुर मुरली बासरी वाजवतो म्हणे. त्या बासरीला विचारलं तू काय पुण्य केलं ग म्हणे, देवाच्या संगतीत राहते. कोणाला, मुरलीला, त्या बासरीला विचारलं. कारण ती बासरी भगवंत वाजवायला लागले की सगळ्या गवळणी देहभार हरपून जायच्या. भोलविले बेनो नादे आ, भोलविले बेनो नादे नादे, भोलविले वेणू वाजविला गोविंदे,
देहभान हरपून जायच्या. बासरीला विचारलं, ती बासरी देवाच्या संगतीत का देवाच्या ओठापर्यंत जाते? ती बासरी मधुर ध्वनी वाजली की सगळ्या गवळणी धावत पळत जातात. बासरीने एकच उत्तर दिलं, ऐका. बासरी म्हटले, हे पहा, सगळ्याच लाकडाच्या बासऱ्या बनत नाही. ज्या लाकडात गाठ भरलेले आहे त्या लाकडाची बासरी बनत नाही, ते देवापर्यंत जात नाही. जे लाकूड सरळ आहे, ज्याच्यात कुठल्याच प्रकारची गाठ नाही, ज्या लाकडात गाठी आहे ते लाकूड देवापर्यंत जात नाही. ज्या लाकडात गाठीच नाही तेच लाकूड देवापर्यंत जातं, त्याचीच बासरी बनते आणि तीच भगवंतापर्यंत जाते. विठ्ठल विठ्ठल. अर्थात ज्याच्या चित्तात परमात्मा आहे अशा साधू पुरुषाच्या, साधू संत हृदय नवनीत समाना, संताच्या हृदयामध्ये परमात्मा वास करतो. संत हृदय नवनीत समाना, मृदू सबाय नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. अशा चित्तात परमात्मा ज्या साधू पुरुषाच्या महात्म्याच्या संगतीत राहतो, तुकोबराय म्हणतात, देवा त्याची घडावी संगती, त्यांची संगती मला माझ्या जीवनामध्ये घडू दे. का तो देवा? तर माझ्या मनालाही तेच आवडतं आणि वासनाही तीच आहे. अभंग असं तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनाला हेच आवडतं, ऐसे आवडते मना, आणि हीच माझी वासना आहे, देवा पुरवावी वासना. मनाला काय आवडतं हाही भाग महत्त्वाचा आहे. आपल्या मनाला संसारच आवडतो, वाढावे संतान गृही भावे धनधान्य, पण संतांचं तसं नाही बरं का. संतांची मागणी गोड आहे, देवा माझे माना लागो तुझे चरणी, देवा माझे माना लागो तुझे चरणी, देवा संसार व्यसन
आवड काय देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पाडून दे नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा नामस्मरण घडो संत समागम अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे एका जनार्दनी सेवा दृढ दे नामस्मरण घडो संत समागम समागम संत समागम देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी मग नामस्मरण घडो संत समागम वाऊगाचे भ्रम नको देवा हेच मागणं आहे देवाकडे काय मागावं प्रल्हादाला भगवंतानी सांगितलं माग ज्या वेळेला प्रल्हादाकडे भगवंत आले माझ्याकडे काहीतरी माग बाळा प्रल्हाद म्हटलं देवा मागण्याकरिता तुमचं भजन अजिबात मी करत नाही मागण्याकरिता तुमचं भजन मुळीच केलं नाही तरी पण बाळा माझ्याकडे मागावा अशी इच्छा आहे माग 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 जसं अनेक वेळेला भगवंतांनी सांगितलं प्रल्हाद म्हटला मागतो देवा पण मी जे मागेल तेच तुम्हाला द्यावं लागेल मी मागितल्यानंतर एवढं सोडून दुसरं माग असं म्हणायचं नाही बरं बाबा तू मागेल ते देतो पण माग 11 वाजून गेले सगळे घड्याळाकडं पाहायला लागले माग म्हणे मग प्रल्हादाने सांगितलं देवा माझं असं मागणं आहे म्हणे काय मी तुमच्याकडे इथून पुढे काही मागू नये एवढंच माझं मागणं आहे मागणी मागून प्रल्हादाने मागणी संपवली देवाकडे देवालाच मागावं नामस्मरण घडो संत समागम म्हणून ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना वासना हो वासनेनुसार तर जन्म मिळतो वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म धरी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले आम्हाला उदाहरण भागवतात सुरुवातीलाच आहे जड भरत राजा हरिने गर्भा गेला जड भरत राजा हरिने गर्भा गेला हरिणी गर्भा गेला आता ही वासना मृत्यू समय जी वासना तुमच्या अंतःकरणात असेल ती गती या वासनेने जन्म चालूच आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे दुःखात घालवते मग ही वासना तो खूप बरं आहे का वर्णन करतात तर वासना चांगल्याही प्रकारची आहे ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला पैठण क्षेत्रामध्ये गेले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणचं ते सगळं वैभव पाहिलं ज्या वेळेला शुद्धीपत्र मिळवण्याकरिता गेले पैठणचं सगळं वैभव पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात सहज विचार आला अशा कुळात जर जन्म मिळाला तर
कुणाच्या ज्ञानोबारायांच्या मनात फक्त विचार आला अशांच्या कुळात जर जन्माला आला तर किती भाग्य आहे. मग त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानदेवाच्या मनातलं जाणलं. ज्ञानदेवा चला आता परत आपल्याला यायचंच आहे. ते ज्ञानोबाराय पुन्हा एकनाथ महाराजांच्या स्वरूपामध्ये ते अवतारला आलेच ना. अशी चांगली वासना जर मनात निर्माण झाली तर जीवन चांगल्या प्रकारे जगता येतं. म्हणून देवा पुरवावी वासना, संताच्या संगतीमध्ये माझं जीवन जावं हीच वासना आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हो देवा एकदा की त्या साधू पुरुषाची संगत मला दिली परत त्यांची माझी ताटा तुट नको अभंगाचं तीस. हरिजन सवे भेटे संग तुटी विठोबा रखुमा. संत स्वागतासाठी आज ज्यांचं कीर्तन सेवादान आहे असे सौ प्रियंका अमर रहाणे व सौ सुवर्णाताई चंद्रकांत गुंजाळ यांचं कीर्तन सेवादान आहे. त्यांनी कृपया यायचं संत स्वागतासाठी. आणि ज्यांनी अन्नदानाची पंगत दिली असे आमचे मित्र कपिल भाऊ भीमराज पवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मातोश्री पवार ताईंना विनंती आहे की आपण संत स्वागतासाठी लवकर यायचं आहे. चला प्रियंकाताई सुवर्णाताई आणि पवार काकू. जय जय
असेल तर आपलं परम कल्याणच आहे. काय संतांचं स्वरूप आहे, संतांचं लक्षण काय, संतांचं जीवन पहा, संतांचं चरित्र पहा, संतांचे विचार पहा. संतांच्या जीवनात आपले संतांचे विचार आपल्या जीवनात आले की जीवाचं परम कल्याणच होतं. कारण संतांचं सगळं जीवन भगवंताच्या नामचिंतनातच व्यतीत होतं. त्यांचं स्वरूप पहा कसं आहे. गोपी चंदन बुटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन बुटी तुळशीच्या माळा, हार मिरविते गळा, हार मिरविते गळा, मृदुंग घाई पुष्प वरुषाव, ताळ मृदुंग घाई पुष्प वरुषाव, अनुपम्य सुख सोहळा रे खेळा स्वरूप आहे. हार मिरविते गळा, टाळा मृदुंग घाई पुष्प वरुषाव, अनुपम्य सुख सोहळा रे खेळ मांडेला वाळवंटे ठाई, खेळ मांडेला वाळवंटे ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, वैष्णव भाई रे. वा, आमच्या मृदुंगाचार्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हे स्वरूप आहे. गायेना
संघष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकोबराय म्हणतात, ज्याच्या चित्तात देवा येते साधू पुरुषाची संगती मला घडू दे. कारण संगतीनं पतन उद्धार संघाचा महिमा. मनुष्याचं जीवन बदलतं. पतनही होतं संगतीनं, उद्धारही होतो संगतीनं. म्हणून संत संगती जीवनात नितांत गरजेची आहे. मनाला तेच आवडतं, तीच वासना आहे. देवा पुरवावी वासना. एकदा की भेट झाली परत अंगसंगानं त्यांची ताटातोट नको. हे सगळं का? भलं जगणं, खरं जगणं संताच्या संगतीमध्ये. तुका म्हणे जिने भले संत संघष्टने, संत संगतीत जीवन व्यतीत व्हावं. त्याकरिताच तर आपलं जीवन आहे. भगवत स्वरूपाला प्राप्त होणं हेच या नरदेहाचं जीवनाची सार्थकता. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखिल्या सगळं प्राप्त केलं आणि देवच मिळवला नाही तर जीवन व्यर्थ जाईल, निरर्थक जाईल. नाहीतरी गेला जन्म वाया जाईल. पण भगवत स्वरूपाला जर प्राप्त व्हाल तर निश्चित जीवनाची सार्थकता होईल. म्हणून संत संगती आपल्या जीवनात गरजेची आहे. आणि दुसरं भगवंताचा नामजप करणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारो घडघडा, भुक्तिमुक्तीचा सवंगडा. हा भवसिंधू तारक. भगवंतापर्यंत पोहोचण्याचं साधन संत. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. तिने साधती साधने तुटती भवाची बंधने. या नियमानुसार संत विचाराने जगा. विचारात आपलं जीवन व्यतीत करा. आणि भगवंतापर्यंत ज्या संतांनी आम्हाला पोहोचवण्याचा मार्ग सांगितला त्या संतांचं प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर जोरदार टाळ्यांच्या गजराने आपण त्यांचं स्वागत करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री अखंड हरिनाम सप्ताह राहणे मला वर्ष 30. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या भेटीसाठी आपल्या महाराष्ट्राचे आपणा सर्वांचे लाडके नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब या ठिकाणी हनुमंतरायाचं दर्शन घेत आहेत. आदरणीय साहेबांच्या अत्यंत व्यस्त अशा कार्यबाहुल्यातून सततपणानं गेल्या 30 वर्षापासून थोरात किंवा तांबे परिवारातील कोणी ना कोणी आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाला
भेट देऊन अत्यंत भक्तिभावानं आपल्याशी संवाद साधत असतात आणि त्याची तीच परंपरा आज राखत आदरणीय साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आदरणीय साहेबांना विनंती आहे, आज रेखाताई हरिभक्तपरायण रेखाताई महाराज काकड यांचं हरिकीर्तन सुरू आहे. आदरणीय साहेबांच्या वतीनं महाराष्ट्राच्या संगमनेर तालुक्याच्या वतीनं आदरणीय ताईंचा या ठिकाणी सत्कार सन्मान अत्यंत भक्तिभावानं या ठिकाणी होतोय. महाराष्ट्राची परंपरा वारकरी संप्रदाय जसा भक्तिभावाचा आहे तसा तो बंधुभावाचा सुद्धा आहे. हा वारकरी संप्रदाय हा समतेचा बंधुभावाचं प्रतीक असलेला वारकरी संप्रदायाचे विचार अत्यंत सुसंस्कृतपणे समर्थपणे संत सावलीचा हा सुपुत्र महाराष्ट्रभर आपल्या सर्वांना नेताना दिसत आहे. देशाचे नेते म्हणून नावलौकिक असताना सुद्धा महाराष्ट्रातील आपल्या या छोट्याशा गावातील असलेला हा सप्ताह 30 वर्षापासून सततपणाने आदरणीय साहेब या ठिकाणी आपल्या भेटीसाठी येत आहे. खरं तर हा 30 वर्षापूर्वी इथल्या तरुणांनी हा जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला, आपले उपसरपंच भारत रहाणे यांनी याला राजश्रय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. खरं तर भारतच्या आग्रहाखातीर, स्वर्गीय भारतच्या आग्रहाखातीर साहेबांचा लाडका कार्यकर्ता आणि साहेब सततपणाने या ठिकाणी येत असत. आजही ती परंपरा राखत आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत. विठ्ठल हा सर्व श्रमिकांचा कष्टकऱ्यांचा देव आहे. पंढरपूर आपण सर्वजण सातत्यानं दरवर्षी पंढरपुराला भक्तिभावना जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा सप्ताह जो अखंड हरिनाम म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही खंड नाही असा हा अखंड हरिनाम सप्ताहचं शेवटचं पुष्प आज साहेब उद्या आमची सांगता आहे आणि आपल्याला विनंती केल्याप्रमाणे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर वारकरी संप्रदायाची एक शिकवण अशी आहे ताई, आपणही महाराष्ट्रावर देत आलेला आहात की वारकरी संप्रदाय हा बंधुभावाचं प्रतीक आहे. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत, आपल्यामध्ये भेदनीती नाही आणि अशा पद्धतीची एकतेची शिकवण जशी भक्तिभावाची शिकवण हा वारकरी संप्रदाय येत असून तेच विचार संविधान जे आहे आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं समानतेचं ते विचार महाराष्ट्रभर घेऊन जाणारा आपला नेता की ज्याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटावा, एक निष्ठेनं जिगरबाज नेतृत्व, एक बाजीप्रभूसारखं नेतृत्व आपल्या संगमनेर तालुक्याचे सुपुत्र आज या ठिकाणी आलेले आहेत. मी आदरणीय साहेबांचा सत्कार सन्मान करण्यासाठी या परिसरातील युवकांना विनंती करतो. माऊली तरुण मित्र मंडळ सर्वांना अक्षय आणि सर्वजण उपसरपंच, सरपंच आपले नरेंद्र महाराज गुंजाळ, उपसरपंच पोपट आरगडे, सर्व सदस्य बावराव रहाणे, संदीप रहाणे, व्यवस्थित फोटो घ्या पोरांनो, तुमचा फोटो संदीपला पुढे येऊ द्या, राजू रहाणे पुढे या. साहेबांचा सत्कार सन्मान. साहेब या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या सप्ताहाचं आयोजन नियोजन ही तरुण मंडळी या ठिकाणी करत असतात. हरिभक्तपरायण बनसी महाराज आमचे आहेत, हरिभक्तपरायण पांडुशेठ रहाणे, तुकाराम बाबा रहाणे, रोडबा रहाणे, माझ्याकडून नावं राहून जातील. ही सर्व मंडळींनी हे भक्तिभावानं ही परंपरा या ठिकाणी. साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे, साहेबांचा मनामध्ये कृतज्ञ भाव आहे की जसं आम्ही तरुण मंडळी किंवा पुरुष मंडळी साहेबांच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये आमच्या मागच्या पिढ्या किंवा आजची जी पिढी आहे तरुण पिढी, भावी पिढी साहेबांच्या वाटचालीमध्ये जी यशस्वी वाटचाल आहे त्याच्यामध्ये साहेबांच्या वाटचालीमध्ये जसा आपला सर्वांचा खारीचा वाटा आहे तसाच या माता भगिनीचा सुद्धा वाटा आहे. निमूटपणानं गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं साहेबांना आशीर्वाद माताच्या रूपानं आशीर्वाद येत असतात आणि साहेबांचं एक म्हणणं सातत्यानं असं असतं की अखंड हरिनाम सप्ताहामध्ये खऱ्या अर्थानं माता भगिनींची भेट आणि त्यांच्याशी संवाद होत असतो. जयासाई सुद्धा या ठिकाणी प्रत्येक अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येऊन भेटी देत असतात आणि माता भगिनीशी संवाद साधण्यासाठी साहेब एक कृतज्ञ भावनेनं या ठिकाणी येत असतात. मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करून शुभेच्छा द्याव्यात. राहणेमाळ्यामध्ये होत असलेल्या हरिनाम सप्ताहामध्ये आज जे कीर्तन पुष्प घुमतायत अशा हरिभक्तपरायण रेखाताई काकड, नवनाथजी आरगडे आणि आपले सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित असलेल्या भाविक बंधू आणि भगिनी, आज मला निमंत्रण मिळालं राहणेमाळ्याचं आणि योगायोग आहे की आजचा तसा उद्या काल्याचं कीर्तन आहे, आज शेवटचं पुष्प आहे. आज जागरणाचा दिवस, जागर दिवस आहे. मला असं वाटतं की 30 वर्षापूर्वी सुरू केलेला हरिनाम सप्त्याचा हा उपक्रम राहणेमाळ्याचा आणि खरं आहे का भारत भाऊची आठवण साहजिकपणे येते, कारण त्यावेळेचा तरुण धडपडणारा कार्यकर्ता त्या मला आठवतो त्यावेळेपासून क्वचित एखादं वर्ष असेल की ज्या वर्षी मी आलो नाही, जवळपास आलोच प्रत्येक वर्षी मी आलो असंच आपल्याला दिसेल. आता यावेळेस इतकी गडबड आहे पळापळीची, पण आज काही कारणानं थांबलो आणि निरोप आला आणि मी हजर राहिलो. म्हणजे हा सुद्धा चांगला योग आहे माझ्या मते की मी प्रत्येक वर्षी येतो आहे, आपल्या सगळ्यांना भेटतो आहे
शेवटी वारकरी संप्रदाय हा आपला खूप महत्त्वाचं काम करत असतो आणि हरिनाम सप्त्याच्या निमित्तानं आपण ज्यावेळेस एकत्र येतो, एकत्र काम करतो, एकत्र हरिनामाचा गजर करतो आणि त्यामध्ये जसं आपले दुःख विसरून जात असतो तसं एक जिव्हाळ्याचं नातं एकत्र बसून निर्माण होणं, कार्यक्रमामध्ये होणं, हे सगळ्या गोष्टीसुद्धा खूप चांगल्या घडत असतात. आणि म्हणूनच याचं महत्त्व मी तर कधी कधी म्हणतो की निवडणूक संपली का हरिनाम सप्ताह घालत जा, म्हणजे वादळ विसरत जातील. दोघं जण लगेच प्रसाद वाढायला एकामेकाविरुद्ध उभे राहिलेले खोळ धरतील आणि महाप्रसाद वाढतील. किती चांगली कल्पना आहे ही. म्हणजे दुसऱ्या दिवसापासून जो विजय झाला त्यांना काम करावा, बाकीच्यांनी मदत करावा, असं असलं पाहिजे. असं मात्र आता काळाच्या ओघात खूप काही आणखी काही घडतंय. परंतु हरिनाम सप्त्याचं महत्त्व आपल्या सामाजिक जीवनामध्ये खूप मोठं आहे आणि आहे ती परंपरा आपली शेकडो वर्षाची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर सुरू झालेली, परंतु संत निवृत्तीनाथ महाराजांनी, संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी, संत चोखामेळा, नरहरी सोनार, करोबा कुंभार, तुम्ही पाय संत जनाबाई, फार आतापर्यंतचे संत, ही प्रक्रिया माझं नाव खूप राहून जातील. पण एक लक्षात येईल की सगळ्या समाजांमध्ये संत आहे. एवढंच नाही तर मुस्लिम सुद्धा संत आहेत की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा संदेश दिला. आपण पाहिलं तर देहूची पालखीत जाण्याकरता निघते ज्यावेळेस पंढरपूरला, तिचा पहिला विश्रांतीचं ठिकाण हे आहे एक मुस्लिम दर्ग्यामध्ये. कारण त्याचे मित्र होते संत तुकाराम महाराजांचे, ते तिथं होते, त्यांची समाधी तिथे. तिथून असं तर हे सगळ्यांचा बंधुभाव सांगणारं, मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय आहे. इथे अंगारा, धुपारा, मंत्र, तंत्र ही काही भानगड नाही. हरिनामाचा गजर एवढं आणि आपला बुक्का लावला झालं, संपलं. इतकं सोपं करून दिलेलं आहे सगळं धर्मकारण. भागवत धर्माची याची ही परंपरा आता आम्ही राजकारणाकरता वापरतो, म्हणजे भरपूर इकडं तिकडं काय सुरू असतं आमचं राजकारणाकरता. आता ते काय इलाज नाही, ते काय मतं नाही मिळत, ते हे सोपा उपाय सापडतो आम्हाला. तर या आहे गोष्टी. परंतु शेवटी बंधुभाव हा महत्त्वाचा आहे. सर्वांनी बरोबर एकत्र पद्धतीनंच राष्ट्र पुढे नेलं पाहिजे. आपलं गाव असेल, आपला समाज असेल, सगळं नेण्याची जबाबदारी ही आपली असती आणि तेच आपल्याला वारकरी संप्रदाय हे सांगत असतो. आणि चांगलं आहे की हरिभक्तपारायण रेखाताई, आता असं झालं की आता बरेचसे जे निरनिराळे आता कीर्तनकार आहेत ते आपलेच मुलं मुली आहेत आणि आपल्यालाच कौतुक वाटतं का चला आपलेच मुलं मुली किती सुंदर कीर्तन करतात. म्हणजे आईला दर्शन घ्यावं लागतं, तिचं बापाला दर्शन घ्यावं लागतं. एकदा या गादीवर उभं राहिलं का संपला विषय. आणि ही परंपरा पुढे नेण्याचं काम त्या करताय, त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना खूप असला पाहिजे. सुंदर हरिनाम सप्ताह आपण वर्षानुवर्ष करता, याकरता तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक करतो. पण आता खरं किती हिच्याबरोबर फोटो काढा वाटलं मला, पण आता का अरे आता ते कीर्तन थोडंसं तर कीर्तन संपू देऊ आपण मग काढू. हां. परंतु यावर्षी थोडी दुष्काळाची परिस्थिती, पाण्याची परिस्थिती कठीण आहे. तुम्ही जर आता गुंजळवाडीला पाणी आल्यामुळं ती काही अडचण मला दिसत नाही. इकडं तुमची अडचण नाही राहिली पाण्याची. पण बाकी 15 दिवस पाणी नाही गुलेवाडीला, माहिती का. हा पण ते गुलेवाडी नाव ठेवील ना तुमच्या आशीर्वाद, इकडं तिकडं का नाही. परंतु दुष्काळाची परिस्थिती खूप कठीण परिस्थितीतून जात आहे सगळं. हे विशेषतः लक्ष्मी जनावरांना आपले जे असतात त्यांना लक्ष्मी म्हणतो आपण, म्हणजे तिथं किती महत्त्व आपण दिलंय. तर त्यांचे हाल आहेत चाऱ्याचे, पाण्याचे. परंतु प्रयत्न आपला असतो की योग्य पद्धतीनं कठीण काळी जावा. पुढील वर्ष पावसाला चांगलं सांगितलं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. वेधशाळेने सांगितलं की पुढील वर्ष खूप चांगला पाऊस होईल. तो खूप चांगला पाऊस व्हावा, सगळं धनधान्य संपन्न सगळे व्हावा, आनंदी सर्व व्हावेत, याकरता मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.